वक्त बदलने में वक्त नहीं लगता ही जर कहावत खरी ठरत असेल तर ती रियान परागच्या बाबतीत. काल जेव्हा बॅटिंग करताना त्यानं फक्त 7च रन काढल्या तेव्हा अनेक जणांनी त्याला ट्रोल करायला चालू केलं. एक प्रकारे खूप जास्त मेम्स पण बनत होते, जसं की हे मेम्स. तर अशा प्रकारचे मेम्स तेव्हापासून बनायला लागले होते. आणि जेव्हा रियान परागचं सिलेक्शन केलं होतं तेव्हापासून रियान परागवर डाऊट आहेत की T20 मध्ये पण सिलेक्ट केले आणि वन डे मध्ये पण, ते पण झिम्बाब्वे दौऱ्याविरुद्ध त्याचा चांगला परफॉर्मन्स नसता. जेव्हा सिलेक्शन झालं होतं तेव्हाच अनेक जणांनी ट्रोल केलं होतं. इव्हन गौतम गंभीरला बी ट्रोल केलं होतं की रियान परागला नक्की का घेतलंय. परंतु ज्या रियान परागला बॅटिंगच्या वेळेस पहिल्या इनिंग मध्ये शिव्या देत होते लोक अक्षरशः, त्याच रियान परागचं आता कौतुक करत आहेत. आणि अशी चर्चा होत आहे की गौतम गंभीर त्याला इंडियाचा सुनील नारायण बनवू शकतो. कारण गौतम गंभीरच एकमेव असा प्लेअर आहे म्हणा किंवा कोच आहे म्हणा, किंवा ज्या पण रोलमध्ये गौतम गंभीर असतो त्या रोलमध्ये तुम्हाला अनएक्सपेक्टेड डिसिजन बघायला मिळतात. आणि काल पण तसंच झालं. रियान परागनं चक्क बॅटिंग मध्ये चांगला परफॉर्मन्स दिला नाही, पण काल बॉलिंग करून रियान परागनं सगळ्यांनाच चकित केलेलं आहे, आश्चर्यचकित केलेलं आहे. किंवा एक प्रकारे सुनील नारायण आता इंडियाला भेटलेला आहे असं तुम्ही म्हणू शकता. गौतम गंभीरने ज्या प्रकारे यावेळेस KKRला ट्रॉफी मिळवून दिलेली आहे त्यामध्ये गौतम गंभीरनं खूप मोठे चेंजेस केले नव्हते. तसं बघायला गेलं तर गौतम गंभीरनं फक्त मिचेल स्टार्कला घेतलं होतं 25 करोडला आणि सुनील नारायणला ओपनिंग करायला लावली होती. जेव्हा त्याने हे डिसिजन घेतले तेव्हा अनेक जण म्हणजे इव्हन जे क्रिकेटचे एक्सपर्ट आहेत, दिग्गज आहेत, ते सुद्धा म्हणत होते की मिचेल स्टार्क 25 करोड डिझर्वच करत नाही. आणि दुसरी गोष्ट, सुनील नारायणला ओपनिंगला पाठवण्याचा तर विषयच येत नाही, कारण तो मागील 4-5 वर्षापासून फॉर्म मध्येच नाही. गौतम गंभीर जेव्हा KKRचा कॅप्टन होता तेव्हा तो ओपनिंग करायचा, तेव्हा त्याचे दिवस वेगळे होते, तेव्हा तो फॉर्म मध्ये होता. आता त्याचा फॉर्मच नाही तर त्याला ओपनिंग करण्यामध्ये काहीच अर्थ नाही असं अनेक जणांना वाटत होतं. पण रिझल्ट बघितला, जे व्यक्ती IPL स्टार्ट होण्याच्या अगोदर गौतम गंभीरला लिटरली शिव्या देत होते ते IPL संपल्यानंतर गौतम गंभीरला प्रेस करायला लागले. गौतम गंभीरने जे मिचेल स्टार्कला 25 करोड रुपये देऊन घेतलं होतं त्यानं सेमीफायनल आणि फायनल मध्ये मॅच फिरवले. आणि बाकीचे जे साखळी सामन्यातले मॅच आहेत ते सुनील नारायणनं फिरवले. म्हणजे ह्या गौतम गंभीरच्या 2 डिसिजनमुळेच KKR चॅम्पियन बनला. आणि त्यामुळेच गौतम गंभीरला टीम इंडियाचं हेड कोच हे पण पद भेटलं. आणि जसं की माहित आहे की गौतम गंभीर जास्त चेंजेस करत नाही, परंतु जे पण चेंजेस करतो ते अनेक जणांना आवडत नाही आणि कुठेतरी त्यामुळेच मॅच फिरवले जातात किंवा त्याचमुळे गौतम गंभीरची टीम मॅच जिंकत असते असं आता बोलायला काहीच हरकत नाही. काल पण सेम झालं. रियान परागचं जेव्हा वन डे आणि T20 मध्ये सिलेक्शन झालं होतं तेव्हाच लोकांनी प्रश्न उपस्थित केले होते. आणि सगळ्यात महत्वाचं शॉकिंग जे होतं कालच्या मॅच मध्ये जर बोलायचं झालं तर 17वी ओव्हर रियान परागला देणे. रियान परागला ओव्हर दिल्यानंतर बी अनेक जणांना असं नक्की ओव्हर कोणी कसं काय देऊ शकते हेच प्रश्न पडले होते. परंतु 17व्या ओव्हरमध्ये त्यानं 3 विकेट घेऊन दाखवून दिलं. तुम्ही डाऊट कोणावरही करा, परंतु गौतम गंभीरच्या मॅनेजमेंटवर कधी डाऊट नाही करायचा. आणि एक प्रकारे काल रियान परागचा जे नवीन रोल आपल्याला दिसला त्यामध्ये असं वाटत आहे की आता टीम इंडियाचा सुनील नारायण तो बनणार आहे. बॅटिंग मध्ये त्याला थोडीशी ग्रूमिंगची गरज आहे, ते गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली तो होऊनच जाईल. परंतु बॉलिंग मध्ये काल जे त्यानं परफॉर्मन्स दिलेला आहे ते खरंच एक्स्ट्रा ऑर्डिनरी होता. तर आता या 2-3 गोष्टी बघून असं वाटतंय की टीम इंडियाचा सुनील नारायण रियान पराग बनवू शकतो.